शुभ सकाळ मित्रांनो. आज मी तुमचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आपण पाठच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल किती आपण फिरलो, देवदर्शन केलं आहे, NSSसाठी कामं केली आहेत, मित्रांसोबत बाहेर गेलो आहे, CSMT 2-3दा गेलो आणि ट्रेकिंगला सुद्धा गेलो. मग खूप टाईम झाला गेलो नाही कुठे फिरायला चांगल्या ठिकाणी. तर मग आज मी आलेलो आहे माझ्या त्याच जुन्या मित्रांसोबत फिरायला नवीन ठिकाणी. माझ्या घराजवळ इथं मला जायचं आहे उत्सव चौक खारघर. तिथे माझे सगळे मित्र एकत्र येणार आहेत एका मित्राच्या घराजवळ. तिथून मग आम्हाला जायचं आहे आमच्या स्थानावर. म्हणजे एक हफ्ता झाला आम्ही भरपूर प्लॅन बनवले. कधी वेट एन्जॉय, कधी कळसुबाई ट्रेक, तर कधी हा प्लॅन. पण शेवटी नशिबाने साथ दिली आणि हा प्लॅन तयार झाला. आता सुरुवातीला आम्ही चौघच होतो, जे आता OG 4 आहेत तेच. नंतर मग आमच्यामध्ये एक जण मित्र जुळला. त्याच्यासाठी किती मेहनत केली, खूप कष्ट घेतले त्याला घेण्यासाठी. ते सक्सेसफुल झालं. 5च्या आणि 6 जण झालं. त्यानंतर एक गोष्ट घडली, त्यामुळे तो यायचा ना कॅन्सल झाला. नंतर मग आम्ही राहिलो परत 5 जण. परत 5 जणांमधनं काल रात्री 10:30 वाजता मला कॉल आला एकाचा की ब्रो मला पण नाही जमणार यायला. मग आम्ही परत आमचे OG 4 लोक आहोत नया माझ्या ब्लॉगमध्ये. आज मग तुम्हाला मी बसने नाही जाणार आहे कारण की आज माझ्याकडे हेल्मेट आहे. हेल्मेट म्हणजे बाईक. आणि बाईक रायडिंग इज मला खूप आवडते. त्यामुळे आज तुमच्यासमोर एक चांगली बाईक राईडसुद्धा होईल. आणि मी भरपूर यूट्यूबवर बघितलं आहे की तिकडे त्या रस्ते जाताना चांगली ऑफ रोडिंग होणार आहे. आणि जी बाईक माझ्याकडे आहे त्या बाईकनं ऑफ रोडिंग म्हणजे अशी काय चढण वडण नाही, खड्डे खूप आहेत. त्या खड्ड्यांमध्ये ती बाईक टाकणं जरा डेंजर आहे. आणि ती बाईक माझी नाही, माझ्या एका चांगल्या मित्राची आहे, तिने मला दिलेली आहे वापरायला. ती बाईक वापर, तो पण एक चांगला आहे. काल तयारी मेहनत केली मी, जाऊन ती बाईक आणायला लागली. त्यात पण किती टेन्शन, बापरे बाप. आमच्याकडे हेल्मेट नव्हतं. हेल्मेट नसल्यामुळे पोलीस काकांकडनं मी आणि यश आम्ही दोघं गेलेलो कसं वाचत आलेलो आज. त्यामुळे हेल्मेटचा जुगाड झालेला आहे. त्यामुळे मग आता बघू पुढे कसं होतं. त्यामुळे तुम्हाला पण हा ब्लॉग पूर्णपणे बघायला लागेल. आणि हा मित्रांनो ही आहे माझी आजसाठीची माझी सवारी. माझ्या मित्राची गाडी आहे KTM. आता ह्या गाडीने मला जायचं आहे त्या ठिकाणी. ही गाडी तुम्हाला माहिती असेल पळण्यासाठी वापरतात. आणि ही गाडी मी मेनली आता हायवे आणि भरपूर ठिकाणी वापरणार. जरा घाण आहे, ती घाणला इग्नोर करा. मला साफ करायला खरंच वेळ नव्हता. जर KTM RC 390 ही याला मी साफ करेन नंतर. मग आता चला निघूया. माझे मित्रासमोर वाट बघतात. मला एक लुक द्यायचा होता फक्त, बाकी काय नाही. चला मग फायनली सगळ्या मित्रांना भेटलेलो आहे. जरा लेट झाला, 9:30ला निघायचं, तो 10:30 झालेत ॲज युजल. मला माहिती होतं. आमच्या आजच्या सवाऱ्या ह्या आहेत, ह्या 2 गाड्या मस्तपैकी. हे माझे मित्र. काय आता कसं वाटतं? पेट्रोल भरलेलं आहे, आता निघायची तयारी करायची का? 9:30ला निघायचं होतं, 10:30 झालं. मित्रांनो, तर मग आपण पोचलो आहे डॅनला. बरेच ऑफ रोडिंग केले. एक मित्र तिकडे आहे, जागा बघतोय. एक दमला आहे, एक तिकडे पोच देऊन बसला अक्षय कुमारची. काय करायचं, सगळा स्ट्रगल हे बघण्यासाठी. तर आमची इच्छा तर आहे पाण्यात उतरायचं, पण पाण्यात उतरायला जरा टेन्शन येतं रे, कारण की डॅमचं पाणी खूप खोल असतं आणि जरा पोहायला येत नाही, तो प्रॉब्लेम आहे. बाकी काय नाही, एवढंच की हा व्ह्यू बघून मजा आली. बेकार ऑफरोडिंग केलं तर KTMच्या ऑफरोडिंगने तर पूर्णपणे वाट लावली आमची, कारण की ती आहे पळवण्याची गाडी
ती जेव्हा अशी हळू चालवतो ना खूप दचके मिळतात. पण दचक्यासोबत ड्रिफ्टच म्हणतोय अशी वाट लागते चालवायचं. कसं बसं पोचलो इथपर्यंत. इथून जायच्या वेळेस मजा येईल. हा व्ह्यू बघून खूप बरं वाटतं. आर्यन सप्पा व्ह्यूबद्दल काय बोलाल? चांगला आहे. म्हणजे एवढी मेहनत जी आपण केली ती कशी वाटते? परत भरून आता जावे. हां ते तर आहे. उन्हातच आपण येतो. राज पाटील काय वाटतंय? नॉट गुड. नॉट गुड. लोकेशन आहे चांगली. लोकेशन चांगलं आहे पण रस्ता नाही चांगला. आता बघा कधी कधी काय असतं रस्ते चांगले असतात पण लोकेशन चांगले असतात. आता काय खूप मेहनत केली. मेहनत खूप झाली आमची पण आहे आउटपुट आहे बऱ्यापैकी आउटपुट आहे. मित्रांनो मग आता फायनली आम्ही लोक डॅमला पोहोचलेलो. एकदम मजा आली इकडे पोहोचायला. आता गाड्या तिथे ठेवल्यात. कपडे चेंज करून आता बसायचं इकडे चिल करत बसणार आहे इकडे. मस्तपैकी व्ह्यू पाठी एक नंबर आहे. तिथं पोहायचा प्लॅन होता एक दिवसचा पण बिकॉज ऑफ सम रिझन्स तो पोहणार नाही आत्ता तरी. पण आता बघू पुढे पोहला तर लगेच दाखवणार मी तुम्हाला. एकदम चांगले शूट्स पाहिजे त्याला सूर मारता येतो. आता हा व्ह्यू बघत एन्जॉय करणार आहे आम्ही 2 तास पाऊण तास तरी. आर्यनचा प्लॅन आहे रिक्षागड चढायचा. जर मूड झाला तर नक्की चढणार नाहीतर नाही. पण एवढंच म्हणून मूड झाला चांगलं आहे व्ह्यू चांगला आहे. एवढी मेहनत करायचा फायदा आहे. पण फक्त ऑफरोड जो रस्ता होता त्यासाठी ही गाडी नाही चांगली. फक्त खाणं नाही भेटली. खाण्याचे आमचे वांदेत 7 मोदक 2-3 चमचे भात ह्या सगळ्यांनी खाल्लंय. फक्त यशने जरा जास्त खाल्लंय. हां यशने जास्त खाल्लं. आर्यनने जरा जास्त 5 घास खाल्लेत 5 भाताचे. बाकी काय नाही एवढंच आहे. मजा आली. आता तुम्हाला पुढे दिसेलच अजून भरपूर मजा करायची. आमचे मित्र नाही आले क्षितिज आणि साईराज नक्की मिस करतो तुम्हाला. पण व्ह्यू बघा मजा आली असते. गेम मस्त चाललं इकडे. मस्त आम्ही डॅममध्ये एका कोपऱ्यात बसलोय. चांगले खेळ चाललेत आमचे. इकडे आम्हाला 4-5 काटे टोचलेत. मी बलिदान दिले त्या काट्यांमध्ये. आणि आता मस्त व्ह्यूमध्ये चिल चाललंय. एकच प्रॉब्लेम आहे जेवायला नाही आमच्याकडे काहीच. थोडं ॲडजस्टमेंट आहे. कॅमेरा मस्ती नाही. हां ऐकू आलं सगळं. मग तेच एन्जॉय करतो आम्ही मस्त. बोल. सुंदर असा निसर्ग दिसत आहे सगळीकडे. हां पोहायला हे खूप मजा येत आहे. हां पण या दोघांची फाडगी आता कोणाला पोहता येत नाही. मला एकट्यालाच येते. ओके. त्यामुळे यांना जास्त आत जाऊन देत मी. तू दे ना. अच्छा तू जा ना. आम्ही तुला जाऊन तू देईन. जा ना. राज तुला काय म्हणायचं बोल. राज ह्याला जायचं तर हे जाऊ शकतो ना. नाही व्ह्यू ते जाऊन दे तो येड आहे. व्ह्यू खूप सुंदर आहे असा. राज भोसले थँक्यू नाही म्हटलं कोण अजून. गरज नाही वाटत कारण की आर्यन सब काय वाटत लोकेशन नो थँक्स. लोकेशन त्याला माहित नव्हतं. मीच सांगितलं लोक मोरबेड मीच बोलतो. मोरबेड आहे ना इथं इकडे यायचं. ते सोड. आर्यन तुला व्ह्यूज काय त्या गोष्टीवर? छान आहे. सुंदर आहे. हे बघा किती यांनी क्रेडिट नाही दिलं. माझं मी क्रेडिट घेतो कारण की No crowd place. कोणीच क्राऊड नाही. एकदम आयसोलेटेड प्लेस आहे. आम्ही लोकेशन शेअर नाही करणार. त्या रिला येतात अरे लोकेशन शेअर नाही का तुम्ही जागा तरी का दाखवताय. मग लोकेशन पण टाका एवढं येतं. पण हे बघा काही कोणच माणसं नाही. इकडे जर कोणाचा मर्डर करायचा असेल तर इझिली होऊ शकतो. हा बघा आता इथे वेगवेगळे गेम आहेत. अशा प्रकारे गाडीची पेट्रोलची टाकी साफ करतोय. जरा गाडीला गार करत आहे. गाडीने एवढी साथ दिली म्हटलं गाडीला पण आपण घेतलं पाहिजे साफ ठेवलं पाहिजे. हा दुसरा मेंबर. याला पण जरा काळजी आहे. स्वतःची नसली म्हणून काय झालं. गाडीने आपल्याला साथ दिला आपण गाडीला साथ दिली. एवढी बिचारी आली काही नाही त्रास नव्हता. आमच्या गाडीने थोडा त्रास दिला. काही इथनं पाणी घेत आहेत. 10 रुपयाची बिसलेरी आहे. त्यातनंच दोन्ही गाड्या धुवायच्या चालल्यात. Whatever you get, can you do some more now? Swear you got me falling for your excellence. Whatever you get, can you take some more now? Swear you got me craving you night and day. आता आफ्टर 1 hour ट्रॅव्हलिंग करून
आम्ही लोक आता आले बिर्याणी खायला. शेवटी अख्खं जग फिरलो आणि आलोय कुठे कॉलेजच्या समोर बिर्याणी खायला. म्हणजे असंच आहे, आता कुठे काही चांगलं भेटलं नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही आलो. ॲडजस्ट करायला आवडी त्याला आम्ही आता आलेलो आहे. आणि सर्वात जास्त क्रेडिट द्यायचं म्हटलं तरी आर्यन सप्पा यांना, आणि त्यांनी भरपूर माझे सिनेमॅटिक्स काढले आजच्या व्हिडिओमध्ये. राज पाटील यांना अजून आभार, कारण की त्यांनी मस्त गाडी चालवली, मला भयंकर आवडली. मग आता मला वाटत नाही तुम्हाला असं काही दाखवलं पाहिजे. तर घरी पोचतोय आम्ही, समजून जावा. डायरेक्ट घरी जाणार, सगळे कामं आहेत नाही मला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक, बाय बाय. हे बाय बोला, बाय बोला रे. आणि प्रथा असते काहीतरी. राज लाईक बोल, लाईक सबस्क्राईब आणि तू शेअर तरी बोल. आणि तू फॉलो करा, सगळ्यांनी मेहनत घेतली, आम्ही पण मेहनत घेतली. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक, बाय बाय. Much later. मित्रांनो, आम्ही लोक आता परत एका ठिकाणी अडकलो. व्लॉग मी संपवलेला, पण एक प्रॉब्लेम झालाय. गाडीचं पेट्रोल संपलंय. आर्यनचं घर 2 मिनिटावर आहे, 2 मिनिटावर. पेट्रोल 3 मिनिटावर आहे. या गाडीत फुल पेट्रोल आहे, ही गाडी पेट्रोलच नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे. असं म्हणजे आम्ही गेलो पोलीस बोलतोय स्टेशनवर. काय रे स्टेशन काय, पेट्रोल पंपवर गेलो. तिथे आम्हाला ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये पेट्रोल नाही दिले. आता आम्ही काय, गोडसेची एक चांगली आयडिया आहे. गोडसे आयडिया काय होती, काय तुझी तू सांग बाबा. गोडसेची आयडिया आहे कुणाची तरी हेल्प मागायची टोईंगसाठी, शेअर नसते करायची. किंवा कुणीतरी काय हेल्प करावी. आता आम्हाला माहित नाही आमच्यासोबत काय होणार आहे. मला वाटते बघू तर पुढे काय होतं, दाखवतो तुम्हाला. आता शेवटी कुठल्याच गाडीवाल्याने मदत नाही केली, त्यामुळे आमचे कार्यकर्ते हे बघा पायाने धक्का देतोय. हा टोचन द्यायला तयार आहे, आणि हा थोडा बिझी. काय काम करतोय अरेंदर सांग. इट्स पर्सनल. बघा आता हा इकडे KTM घेऊन तयार आहे. KTM पळायला तयार आहे. KTM 1 नंबर जोरात पळणार, पण पेट्रोल नाही. राज बघा, आम्ही अशी भिका मागतो पेट्रोलच्या की कुणीतरी आम्हाला पेट्रोल द्या, पण आम्हाला पेट्रोल कोण देणं झालंय. शेवटी आम्ही आमचं गोडसे आणि राज आम्ही पेट्रोलच्या शोधात. गाडी एवढी 1 नंबर गाडी, पण पेट्रोलमुळे आमची वाट लागली. सगळं ट्राय करतात सगळेजण. दे रक्का पेट्रोल पाहिजे आम्हाला. कसं होणार रे देवा. म्हणजे आम्ही अख्खं एवढा लांब 30-35 किलोमीटर जाऊन 35 किलोमीटर येऊन आलो, कवन देऊ शकतो तुला वाटतं? पण आम्ही लोकांना पेट्रोलमुळे एवढा एंड मुमेंटला पाय. इथून आर्यनचं घर 2 मिनिटावर आहे, पेट्रोल पंप 3 मिनिटावर आहे, आणि माझं घर 15. ही परिस्थिती आमची. आम्ही शेवटी एका दादाकडनं हेल्प घेतली. यश गाडी पुढे घेतोय, आणि आता हे लोक असं टोचन द्यायचं चाललं. विचारा, एक KTMला RC 390, एक FZX असून एक डिस्कवरकडनं मदत घ्यायला लागली. ह्याला म्हणतात दिवस वाईट असल्यावरती माणसाला काय काय करायला लागतंय. दादा टोचन देतो, आपण जे आहे ते ठीक आहे. हे बघा, तो टोचन देतोय माणसा. आपला आपण का पेट्रोल जपवतो. यश तू मजा. त्याला टोचन देणं म्हणतात. चालवतो गाडी बंद करू. एक आता हसण्याची आम्हाला काय सुचत नाहीये, पण काय बोलू. अरे ब्रेक मार. आता राईटला पेट्रोल पंप आहे. कुठे इथं पुढे आता इथून आहे ना, आम्ही चाललोय मस्तपैकी. दादा मस्त टोचन देतोय. गोडसे कंडू आज तुझ्या इच्छीच आहे. आम्ही अडकलो आहे. मित्रांनो याला म्हणतात परिस्थिती वाईट असल्यावर ना, KTM असो किंवा स्प्लेंडर असो, कोणीच साथ देत नाही. शेवटी डिस्कवर साथ देते. आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा, आमचा मित्र येतोय पुढून, आणि आता आम्ही जातोय. चला मग दाखवतो ती. पेट्रोल पंप आलेलं आहे. यश कसं वाटतंय? पेट्रोल पंप आलेलं आहे. जो एक्सपिरियन्स नव्हता करायला होते. राज, हाऊज द फिलिंग? म्हणजे एवढी सुखद ट्रिप होती, कसला त्रास न झाला. एंडला त्रास झालाय, एवढंच म्हणतो. आता 100 रुपये पेट्रोल चालेल.
भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय बाय